तुमच्या अस्वस्थ मनाला हिंमत देतील अशी काही वाक्य. हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे. वेळ ही नक्की बदलते, फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागेल. अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणं हे कुत्र्यासारखं असतं. अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगावं. तुम्ही चांगले कर्म करून सुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. लिहिणाऱ्यांनी बरोबर लिहून ठेवलं आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहिलं की जिवंतपणी पैसाच उपयोगी पडतो. लोक कधीही बदलत नसतात, ते फक्त अंतर वाढवतात. जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात. गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरज नाही तिथे अजिबात थांबू नका. पैसा म्हणतो, भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिंमत करा, स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः तुम्ही सगळं ठीक करू शकता. संघर्ष करत असताना माणूस नेहमी एकटाच असतो आणि सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्याबरोबर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद तो काही वेगळाच असतो. तुम्ही तो नक्कीच अनुभवून बघा. माणूस पण विचित्रच आहे. तो अपेक्षा तर माणसांकडून ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो. खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो. तो काळा कुट्टा अंधारच असतो ज्याच्यामुळे आपल्याला प्रकाशाची किंमत कळते. कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त वेळच सांगू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही. स्वतःबरोबर मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगले तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही. सहन करत राहिलं तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर तेच लोक आपल्याला बेशिस्त समजतात. कोणाचाही विश्वास हा उगाचच तुटत नसतो, कारण ज्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलं केलेलं आहे. जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहिती असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही अशांत याचमुळे आहात. जे गरजेचं नाही त्याच्यामागे तुम्ही पळत असता. लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या. सगळे तुमच्या मागे मागे येतील, फक्त वेळ चांगली येऊ द्या. माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या 1000 गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करतो. आशा जिवंत ठेवा, मग बघा आज हसणारे उद्या टाळ्या कसे वाजवतात. लोकांनी ओळखण्याचे बंद करण्यापूर्वी स्वतःची ओळख तयार केली पाहिजे. किती विचित्र असतात ते लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत. उलट तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्यांची ते पूर्ण ताकद लावतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा.
जर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. भावाभावांचं नातं हे देवाने अडचणी वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण आज ते फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. आयुष्य जगायचं असेल तर त्रास हा होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नाही. कोणालाही तुमच्या मनातलं दुःख सांगू नका, कारण लोक आजकाल समोर ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात. आपण बऱ्याचदा पाहतो की प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजत असतात. खरं तर ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते, लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचे समजतात. जी लोक गरजेपेक्षा सुद्धा जास्त विचार करतात, ती लोक जागी असून सुद्धा झोपल्यासारखेच असतात. शेवट हा सगळ्यांचाच सारखा असतो, पण आपण जिवंतपणे काय करतो, फक्त हीच गोष्ट आपल्याला दुसऱ्यांपासून वेगळी बनवते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. जगातील सगळ्यात गरीब माणूस तर तो आहे ज्याच्याजवळ काहीच करून दाखवण्याची हिंमतच नसते. तुम्ही अशा व्यक्तीला माफ करू शकता का ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं, पण तुमची साथ कधीच दिली नाही? आयुष्यामध्ये असा एक तरी माणूस पाहिजे जो आपली चूक झाल्यानंतर समजावून सांगेल, सोडून जाणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणतीही गोष्ट पूर्ण विश्वासाने मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट नक्कीच मिळते. फक्त माणसाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की त्याचे प्रयत्न बरोबर दिशेमध्ये होत आहेत की नाहीत, तेव्हाच सफलता मिळेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.